युट्यूबवर काम करत असताना तुम्ही कधी रिअलाइज केलं आहे का की तुमच्याच बरोबर काम करणारी तुमची मैत्रीण किंवा तुमचा मित्र त्यांच्या चॅनलला अचानक ग्रोथ मिळतो आणि बूस्ट होतो, त्यांचा व्हिडिओ सजेशन मध्ये जास्त प्रमाणात पाठवलं जातो आणि त्यांचा चॅनल अगदी मॉनिटायझेशन पर्यंत जाऊन पोहोचतो। मग असा विचार करायला लागल्यानंतर आपल्याला काय वाटतं, अरे आम्ही रोज इंटरॅक्ट करत होतो, रोज आयडियाज एक्सचेंज करत होतो, त्यांनी जे इम्प्लिमेंट केलं ना तेच आम्ही पण आमच्या व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट करतो, पण आमच्या चॅनलला ग्रोथ का नाही मिळत आणि त्यांचा चॅनल एवढा पुढे कसा काय गेला, त्यांनी असं काय त्यांच्या व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट केलं जे अजून आम्ही केलेलं नाही किंवा आम्हाला माहितीच नाहीये। युट्यूब फक्त अल्गोरिदम वर काम करतं का, म्हणजे अल्गोरिदमच आपल्याला बूस्ट देतो का, त्याच्या थ्रूच आपण पुढे जातो का? पण ते होण्यासाठीही काही कारणं असतात जे आपल्याला माहिती नसतात, ती कारणं माहिती करून घेणं खूप महत्वाचं आहे। आता लाईव्हचा या सगळ्यामध्ये कसा सहभाग होतो ना तेही मी तुम्हाला अगदी 5 सोप्या कारणांमध्ये सांगणार आहे। तर तुम्हालाही तुमच्या प्रोफाईलचा असाच हेल्दी ग्रोथ करायचा आहे, हळूहळू आणि अगदी जास्त वॉच टाइम आणि व्ह्यूज घेऊन यायचं आहे आणि सबस्क्रायबर्स ही वाढवायचे आहेत। तर लाईव्ह कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट करतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। जेव्हा केव्हा तुम्ही तुमची फर्स्ट लाईव्ह घेणार त्याच्या अगोदर जर हे पॉइंट तुमचे क्लिअर असतील तर तुमच्या लाईव्हला एक बूस्ट मिळणार आहे, क्लॅरिटी मिळणार आहे की तुम्हाला लाईव्ह मध्ये नक्की काय करायचं आहे, ओके, किंवा लाईव्ह तुम्ही कशासाठी घेत आहात। तर हे अँगल समजणं आणि क्लॅरिटी असणं खूप महत्वाचं असतं, नाहीतर लाईव्ह घेऊन फायदा काय, लाईव्हची कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे। तर चला मी अगदी सोप्या 5 कारणांमध्ये तुम्हाला सांगते की आपल्याला लाईव्ह का घ्यायची आहे आणि शेवटी मी सांगणार तुम्हाला की तुम्ही काय चूक करताना त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागे राहता। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि पहिल्यांदाच पाहत असाल आपला हा व्हिडिओ तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। त्यात पहिला पॉइंट आहे तो व्हिजिबिलिटी वाढते। तुमच्या प्रोफाईलची व्हिजिबिलिटी वाढली तरच तुम्हाला नवीन ऑडियन्स मिळणार, नवीन सबस्क्रायबर्स मिळणार। आता नवीन ऑडियन्स पर्यंत पोहोचण्यासाठी आपली प्रोफाईलची व्हिजिबिलिटी वाढवायची तर काय करायचं, लाईव्ह घ्यायचं। आता लाईव्ह आल्याने काय होणार माहिती का, सगळ्यात अगोदर युट्यूब तुमच्या सबस्क्रायबर्सला इंटिमेशन करणार की तुम्ही लाईव्ह आलेले आहात, ठीक आहे। त्यांनी म्हणजे सगळेच काही जॉईन होत नाहीत लाईव्ह मध्ये, पण सुरुवातीला काही लोक आले, त्यांनी जर इंटरॅक्ट केलं, छान सपोर्ट दिला आणि तुम्ही रेग्युलर एक कन्सिस्टन्सी ठेवली आणि त्याच वेळेला म्हणजे आठवड्यातून एकदा वगैरे पुन्हा लाईव्ह मध्ये आलात तर तुमच्या लाईव्हला जेवढे जॉईन झाले होते त्यांना नोटिफिकेशन जातं। ते जॉईन झाल्यानंतर युट्यूबला वाटलं की ह्यांचा ऍक्टिव्ह पार्टिसिपेट ह्याच्यात झालेले आहेत, ते ऍक्टिव्हली पार्टिसिपेट झालेले आहेत, तर युट्यूब अजून जास्त लोकांपर्यंत तुमची व्हिजिबिलिटी पाठवतं, तुमच्या चॅनलची व्हिजिबिलिटी। आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही ज्यावेळेस लाईव्ह मध्ये येता, ज्यावेळेस तुम्ही तुमचं थंबनेल बनवता, लाईव्ह सुरू होण्या अगोदर सगळ्या गोष्टी सेट करून ठेवता, टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन आणि सगळं सांगता की तुम्ही तुमच्या लाईव्ह मध्ये काय घेणार आहात किंवा कोणत्या प्रकारचं डिस्कशन करत आहात। तर युट्यूब काय करतं, जेव्हा केव्हा कोणी कीवर्ड टाईप करत असतं त्यावेळेला तुमचा लाईव्ह त्याला सगळ्यात जास्त रेकमेंड होतो, म्हणजे व्हिजिबिलिटी सगळ्यात जास्त तुमच्या लाईव्ह इम्प्रेशनची जाते, ठीक आहे। व्हिडिओपेक्षा लाईव्हला जास्त इम्प्रेशन युट्यूब देत असतं, कारण आपण ऍक्टिव्ह असतो त्यावेळेस, आपले सगळे सबस्क्रायबर्स ऍक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे हा एक हेल्दी ग्रोथचं इंडिकेट आहे आपल्या चॅनलसाठी, ठीक आहे। तर अशा प्रकारे व्हिजिबिलिटी म्हणजे काय, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण व्हिजिबल होणं, त्यांच्या समोर आपण जाणं किंवा त्यांना आपला प्रोफाईल दिसणं, म्हणजे आपला ज्यांना कुणाला सबस्क्रायबर्स गेन होत नाहीयेत किंवा रेकमेंडेशन मध्ये जात नाही, व्ह्यूज येत नाहीत, त्यांना खूप महत्वाचं आहे की लाईव्ह येऊन स्वतःची प्रोफाईल रेकमेंड करणं दुसऱ्यांना किंवा व्हिजिबल करणं खूप जास्त लोकांपर्यंत। तुम्हाला मी सांगते, आता आपण लाईव्ह आलेलो आहे म्हणजे फक्त आपल्या सबस्क्रायबर्स पर्यंत मर्यादित आहोत का, तर नाही। जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्याही ठिकाणी फक्त एक इंटरनेटची सुविधा आणि एक अँड्रॉइड फोन असेल ना त्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपण पोहोचू शकतो, जर आपण म्हणजे त्या प्रकारचा लाईव्ह घेतला। आता हे शक्य होणार आहे, पण हळूहळू अचानक जर तुम्ही बोलाल की खूप म्हणजे 1000, 2000, 3000 लोक आपल्या लाईव्हला जॉईन झाले पाहिजेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे आणि त्याच्यासाठीच ही कारणं तुम्हाला खूप महत्वाची आहेत जाणून घेणं। हे जेव्हा तुमच्या डोक्यात असतं ना की आता ठीक आहे आपण लाईव्ह वर आलेलो आहे, तर पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं की व्हिजिबिलिटी वाढते, मग तुमच्या नेहमी डोक्यात असणार की आता आपण लाईव्ह वर आलेलो आहे ना, आपण व्हिजिबिलिटी वाढवणार, आपला चॅनल खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचणार, म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी पण तुमची त्याच्यामध्ये जाते आणि
ती एनर्जी पण तुम्हाला सपोर्ट करते. नेहमी पॉझिटिव्ह असायला हवं आपण ज्यावेळेस लाईव्ह घेतो. पॉइंट नंबर 2, डायरेक्ट कनेक्शन विथ युअर ऑडियन्स. आता ज्यावेळेस तुम्ही लाईव्हला कॅमेरा ऑन करता आणि लाईव्ह येता त्यावेळेस तुम्ही दिसायला लागता स्क्रीनवर आणि तुमचं ऑडियन्स तुम्हाला पाहू शकतं. जेव्हा आपण रेकॉर्डेड व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस तो एक रेकॉर्ड केलेला सीन असतो ज्याच्यामध्ये आपण प्रिपरेशन केलेलं असतं, काय काय बोलायचं हे ठरवलेलं असतं, प्री डिसाइडेड असतं. ओके, ज्यावेळेस आपण रेकॉर्डेड सेशन अपलोड करतो त्यावेळेस इंटरॅक्शन करता येत नाही, आपल्या सबस्क्रायबर्स बरोबर बोलता येत नाही, त्यांचे क्वेश्चन्स काय आहेत ते विचारता येत नाही. जेव्हा सबस्क्रायबर्स आपल्याला सांगतात की आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे त्याच वेळेस आपण ते कमेंट थ्रू सॉल्व्ह करू शकतो. पण लाईव्ह मध्ये आल्यानंतर आपलं इंटरॅक्शन होतं. प्रत्येक सबस्क्रायबरला जो जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण देऊ शकतो आणि सबस्क्रायबर्सला कळतं की समोरचा क्रिएटर किती म्हणजे नॉलेजेबल आहे, किती पटकन आपल्या प्रश्नांना उत्तर देतो किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल याची किती जास्त प्रमाणात आहे. असं झाल्यानंतर काय होतं माहिती का, एक ट्रस्ट बिल्ड होतो सबस्क्रायबरचा आपल्या क्रिएटरवर आणि क्रिएटरचा आपल्या सबस्क्रायबर्सवर. क्रिएटरला हे कळतं की कोणता सबस्क्रायबर जास्त प्रमाणात आपल्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे, कोणत्या कन्फ्युजिंग गोष्टी आहेत ज्या सबस्क्रायबरच्या माइंडमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून आपल्या सबस्क्रायबरला आपण एका नवीन पाथवर घेऊन येऊ शकतो आणि हे होतं फक्त लाईव्ह आल्यामुळे, लाईव्ह डिस्कशनमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की डायरेक्ट कनेक्शन होणं आपल्या सबस्क्रायबर्स बरोबर खूप महत्वाचं आहे. तिसरा जो पॉइंट आहे तो आहे कम्युनिटी तयार होते. इथे लाईव्ह घेतल्यानंतर ना हळूहळू सबस्क्रायबर्सला कळतं की हा जो क्रिएटर आहे तो ऍक्टिव्ह आहे, हा नेहमी कॅमेराच्या समोर येऊन आपल्याला गायडन्स करत असतो आणि अशा ज्यावेळेस सबस्क्रायबर्सला इंटिमेशन जायला सुरुवात होते त्यावेळेस ते रेग्युलरली तुमचा लाईव्ह अटेंड करायला सुरुवात करतात. आता लाईव्ह अटेंड ज्यावेळेस ते करतात आणि त्यांच्या प्रश्नांची त्यांना सॅटिस्फाय करणारी उत्तरं मिळतात त्यावेळेस एक कनेक्शन तयार होतं आणि काही दिवसांनी इमोशनल सपोर्ट मिळायला लागतो तुम्हाला तुमच्या त्या सबस्क्रायबर्स कडून. अशा प्रकारे तुमची कम्युनिटी बिल्ड होते. इथे ते लोक काय करतात, काही दिवसांनी तुमचं चॅनल ते स्वतः इतरांना रेकमेंड करतात किंवा तुमची प्रोफाईल इतरांना शेअर करायला सुरुवात करतात आणि अशामुळे तुमच्या कम्युनिटीची वाढ होते आणि तुमच्याबरोबर अगदी लॉयल लोक जोडली जातात. तर ज्यावेळेस आपण लाईव्ह येतो, इंटरॅक्ट करतो त्याच वेळी मला वाटतं हे कनेक्शन होतं. फक्त व्हिडिओ पोस्ट करून त्याच्या खालच्या कमेंटला रिप्लाय देऊन हे जे कनेक्शन आहे ते बिल्ड होणार नाही आणि जर आपली कम्युनिटी नाही वाढली तर आपल्या प्रोफाईलचा ग्रोथ होणार नाही, कारण का आपली कम्युनिटीच आपल्याला पुढे घेऊन जात असते. तर खूप महत्वाचा पॉइंट आहे, समजून घ्यायला थोडासा वेळ लागेल पण जसजसे तुम्ही काम कराल ना तसं तुम्हाला कळेल. ज्यावेळेस तुमचे ऑडियन्स तुम्हाला सपोर्ट करायला लागतील, काही गोष्टी एक्सचेंज करायला लागतील, तुमच्याबद्दल विचारतील, प्रोफाईलच्या गोष्टी सोडा म्हणजे ज्या टॉपिकवर आपण काम करतो त्याच्या व्यतिरिक्तही तुमच्या तब्येतीची तुमची काळजी करतील, त्याबद्दल ते तुम्हाला विचारतील ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरी कम्युनिटी कशी बिल्ड होते. त्याच्यासाठी तुम्हाला लाईव्ह येणं खूप गरजेचं आहे. चौथी गोष्ट आहे रिअल टाइम फीडबॅक. म्हणजे तुम्ही लाईव्हवर आलेला आहात आणि तुमच्या सबस्क्रायबरनी तुम्हाला अचानक कोणता तरी असा क्वेश्चन विचारला तर तुम्ही कसे रिएक्ट करता किंवा किती क्विकली त्याला आन्सर देता किंवा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे की नाही हे तुमच्या सबस्क्रायबरला कळतं. ठीक आहे, त्याला रिअल टाइम फीडबॅक मिळतो. म्हणजे प्री रेकॉर्डेड व्हिडिओज मध्ये आपण सगळं जाणून घेतो, स्क्रिप्टेड असतं, पण ज्यावेळेस ऑडियन्स आपल्या समोर येतं आणि पटकन आपल्याला क्वेश्चन विचारतो त्यावेळेस आपल्याला त्याला आन्सर द्यावं लागतं. तर आपली किती तयारी आहे हे आपल्या सबस्क्रायबर्सला कळतं. त्याचप्रमाणे रिअल टाइम फीडबॅकचं एक महत्वाचं आहे की एखादी अपडेट आली, युट्यूबनी कोणती पॉलिसी आणली खूप महत्वाची आहे, आपल्या क्रिएटरपर्यंत आपल्या सबस्क्रायबर्स पर्यंत ती पटकन पोहोचवावी लागणार आहे, पण आपल्याकडे वेळ नाहीये एवढा व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा आपण बिझी आहे, कुठे आपण कामामध्ये आहे. तर अशा वेळी पटकन लाईव्ह येऊन तो रिअल टाइम फीडबॅक देता येतो आपल्या ऑडियन्सला आपल्याला की असे असे चेंजेस झाले आहेत. त्यामुळे आपल्या ऑडियन्सचा अजून जास्त ट्रस्ट बिल्ड होतो की आपल्याला सगळ्यात जास्त पटकन इन्फॉर्मेशन आपल्याच क्रिएटरकडून मिळते आणि तीही योग्य आणि चुकीची नाही बरं का, ऍक्युरेट. तर रिअल टाइम फीडबॅक ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही लाईव्ह घेत जा. अचानक लाईव्ह आलात तरी खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे ऑडियन्सला असं वाटतं की बाबा पटकन येऊन त्यांनी काहीतरी महत्वाचं आपल्याला सांगितलं. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे अल्गोरिदमला ऍक्टिव्ह ठेवतं. आपलं लाईव्ह सेशन आहे ना ते आपल्या अल्गोरिदमला नेहमी ऍक्टिव्ह
ठेवतं. अल्गोरिदम आपल्याला अशी ओळख देतं की आपण एक ऍक्टिव्ह क्रिएटर आहे. जे ऍक्टिव्ह क्रिएटर असतात त्यांना खूप जास्त ग्रोथ मिळतो, त्यांचे रिकमेंडेशन खूप जास्त जातात, त्यांचं रीच जास्त असतं आणि सर्च ब्राउझर मधून त्यांचा व्हिडिओ पुढे जात असतो. तर अल्गोरिदम ऍक्टिव्ह ठेवणं हे लाईव्ह मुळे खूप जास्त प्रमाणात पॉसिबल होतं. आता तुम्हाला माहितीये का, ज्यांच्या कोणाच्या व्ह्यूज येत नाही, खूप महत्वाचं आहे, नीट आहे का. आणि हा पॉइंट क्लिअर केल्यानंतर मी काही 2-3 पॉइंट तुमच्याबरोबर क्लिअर करते जे पण खूप महत्वाचे आहेत. तर ज्यांचे व्ह्यूज येत नाही आहेत किंवा ज्यांचा चॅनल असं वाटत आहे त्यांना की डेड झोन मध्ये गेला आहे किंवा शॅडो बॅन मध्ये गेला आहे असं आपल्याला वाटत आहे, कारण व्ह्यूजच येत नाहीयेत. अगोदर खूप जास्त व्ह्यूज यायच्या, आता व्ह्यूज येत नाहीयेत. तर अशांनी काय करायचं की लाईव्ह घ्यायला सुरुवात करायची. लाईव्ह घेतल्याने ना, काल एक थोड्याफार दिवसांनी म्हणजे 5-6 सेशन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलचा ग्रोथ बघायचा. कारण जेव्हा अल्गोरिदमला कळतं की तुमची प्रोफाईल ऍक्टिव्ह आहे त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमच्या प्रोफाईलचा ग्रोथ होतो, तुमचं रेकमेंडेशन पाठवायला सुरुवात होते. तर ज्याही कुणाला असा प्रश्न पडला असेल ना की आमचा चॅनल डेड तर नाही झालाय किंवा शॅडो बॅन मध्ये तर नाही चाललाय ना, तर त्यांनी ही एक ट्रिक करून बघा. आता तुम्हाला तुमचं लाईव्ह घ्यायचं आहे आणि तुमचा पहिला लाईव्ह घ्यायचा आहे आणि तुम्ही जर हे सगळं बघितल्यानंतर जर डिसाईड करत असाल की तुम्हालाही तुमचा पहिला लाईव्ह घ्यायची गरज आहे आणि नेक्स्ट वीक मध्ये सपोज तुम्ही घेणार असाल तर तुम्ही मला सांगा, सपोर्ट करेन मी तुमच्या पहिल्या लाईव्हला. तुम्ही कुठे थांबलात, कुठे कन्फ्युज झालात तर मी पटकन मेसेज करून तुम्हाला सांगेन की तुम्हाला काय करायला पाहिजे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेन, फक्त पहिल्या लाईव्ह साठी, कारण का तिथून पुढे स्वतःची लाईव्ह स्वतःला घ्यायची आहे. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. कधीही लाईव्ह मध्ये स्वतः दुसऱ्यांना बोलायचं नाही की तुम्ही माझ्या लाईव्हला या आणि मला सपोर्ट करा. हा जो सपोर्ट तुम्ही म्हणता ना की मी पण तुमच्या लाईव्हला येईन, तुम्ही पण माझ्या लाईव्हला या, मला सपोर्ट करा, आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमचा वॉच टाइम गेन होईल किंवा तुमचे रिकमेंडेशन पुढे जातील, इन्व्हॉल्वमेंट वाढेल, एंगेजमेंट वाढेल, त्याच्यामुळे जास्त रिकमेंडेशन जातील पुढे. तर हे जे आहे ना, हे सेल्फ सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे तेवढ्या वेळापुरतं तुम्हाला सॅटिस्फाय करून देणारी गोष्ट आहे ही, आणि ही गोष्ट लॉंग टर्म मध्ये टिकत नाही. तर जे कुणी असा विचार करत आहे अजिबात करायचं नाही. तुमच्या लाईव्हला एक व्यक्ती असेल तरी तुम्ही बोलत राहायचं, तुमच्या लाईव्हला कुणीही नसेल तरी तुम्ही बोलत राहायचं, कारण का कुणीतरी एक इनव्हिजिबल असतं आपल्या समोर, ते म्हणजे युट्यूबचं अल्गोरिदम, आणि त्याला माहिती असतं की आपण इथे काम करत आहे. तर त्यालाच दाखवायचंय आपल्याला, अल्गोरिदमलाच, की आम्ही ऍक्टिव्ह आहोत. तर तुम्ही बाकीच्यांचा विचार सोडून द्या. त्याला कळलं आपण ऍक्टिव्ह आहोत की तो ऑटोमॅटिकली आपलं प्रोफाईल तिथपर्यंत पोहोचवणार. त्याच्यामुळे कुणाला सांगण्याची गरज नाही आपल्याला की तुम्ही आमच्या लाईव्हला जॉईन व्हा, आम्हीही तुमचं लाईव्ह जॉईन करू. ठीक आहे, फक्त युट्यूबला आपल्याला सांगायचं आहे की मी ऍक्टिव्ह क्रिएटर आहे आणि मी इथे काम करण्यासाठी आलेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही गेम बघा कसा पलटतोय. तुमच्या प्रोफाईलचा ग्रोथ का नाही होणार? डेफिनेटली होणार. खूप कमी सबस्क्रायबर्स असतील तरी आपल्या नीच मधले असावेत, कारण त्यांच्याकडून मिळालेला वॉच टाइम हा लॉयल वॉच टाइम असतो आपल्याला, कारण का त्यांना गरज असते आपल्या व्हिडिओची. सपोज जर तुम्ही एक व्हिडिओ बनवून पोस्ट केला आणि तो 4 कॅटेगरीतल्या लोकांसमोर गेला तर 3 कॅटेगरीतले लोक स्किप करतात किंवा थोडासाच बघतात, पण एक कॅटेगरी असते ज्या कॅटेगरीत आपण रिअली काम करत असतो, जो व्हिडिओ त्या कॅटेगरीसाठी बनवलेला असतो आणि तिथून आपल्याला पूर्ण वॉच टाइम मिळतो. आणि जर अशीच तुमची प्रोफाईल हेल्दी राहायची असेल तर लाईव्ह घ्या, लाईव्हवर बॅनर लावा की हा कोणत्या रिलेटेड आहे, कोणत्या टॉपिकच्या रिलेटेड हा तुमचा लाईव्ह आहे, आणि मग बघा कसा हेल्दी ग्रोथ होतो आणि सबस्क्रायबर्स ही वाढतात. जर तुम्हाला रिअल क्रिएटर बनायचं आहे तर तुम्हाला विचार करावा लागेल की तुम्हाला कोणत्या कारणासाठी इथे काम करायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या कारणासाठी एक क्रिएटर बनायचं आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन काम करणं खूप महत्वाचं आहे. आता जर तुम्ही विचार खरंच केला असेल की तुम्हाला तुमचा पहिला लाईव्ह घ्यायचा आहे तर आपला उद्याचा व्हिडिओ बघा, मी त्यात सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही तुमचा पहिला लाईव्ह कशा प्रकारे घेऊ शकता. तर ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.